ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सगळ्यांच्याच मनात अस्मिताबद्दल आणि सचिनबद्दल वेगळे विचार येणार. तर दुसऱ्या बाजूला चैतन्य मात्र अस्मिताची खंबीरपणे साथ देणार. आता सायली इकडे रविराज काकांजवळ तिचं मन मोकळं करणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर इकडे जी अस्मिता असते तिला आता नोकरी करायची असल्यामुळे अस्मिताने सचिनला चैतन्याला सांगितलेलं असते ही गोष्ट की मला जॉब करायचा आहे, पण मला आता सध्या तरी कुठेही जॉब मिळत नाही आहे. चैतन्य तिला सांगतो की आमचे एक क्लायंट आहेत, मी त्यांच्याकडे वेकेन्सी आहे तर त्यांच्याशी बोलून घेतो आणि तसंही तुझं क्वालिफिकेशनही चांगलं आहे, मी लगेच कॉन्टॅक्ट करतो. त्यानंतर मग चैतन्य लगेचच त्यांना फोन करतो आणि सांगत असतो की नमस्कार साहेब, मी मिस्टर गडकरी बोलतो आहे, ॲडव्होकेट गडकरी. त्यावर ते म्हणतात हां वकील साहेब, अहो नंबर सेव्ह आहे तुमचा, बोला की. त्यावर मग चैतन्य म्हणत असतो की काय आहे ना, आमच्या अस्मिता ताईला नोकरी करण्याची इच्छा आहे आणि सध्या तुमच्याकडे वेकेन्सी आहे. विचार केला की तुमच्याबरोबरच काम करणार असेल ताई तर बरं पडेल. त्याबरोबर आता इकडे त्यांना तर माहीत नाही आहे ना की अस्मिता कोणाची बहीण आहे किंवा काय. मग ते म्हणतात कोण अस्मिता ताई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो अच्छा तुम्हाला तर माहीतच नाही आहे ना आमची अस्मिता ताई म्हणजे तुमच्या वकील साहेबांची म्हणजे अर्जुनची सख्खी मोठी बहीण, त्यांना जॉब हवा आहे. त्याबरोबर मग आता लगेचच ते म्हणतात त्यांना नोकरीची काय गरज. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो का प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, स्वतःच्या मर्जीने जगण्याचा हक्क असतोच की. मग तिला नोकरी करायची इच्छा असेल तर तिने करायला नको. त्याबरोबर वकील साहेब बरोबर बोलताय तुम्ही, ठीक आहे, मग तुम्ही शब्द टाकताय म्हटल्यावर त्या मॅडमसुद्धा तशाच असतील, तुम्ही सांगा त्यांना, मी त्यांना नोकरी देईन असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे चैतन्य ही गोष्ट अस्मिताला सांगतो की अस्मिताई तुझ्या कामाचं पक्का झालेलं आहे, मी आमच्या त्या क्लायंटबरोबर आत्ताच बोलून घेतलं आहे आणि त्याने सांगितलं आहे की तो तुला कन्फर्म नोकरी देणार, तू आता थेट तिकडे जॉबसाठीच जा. त्याबरोबर हे ऐकून ती खूप खुश होते आणि म्हणते खरंच चैतन्य तू किती चांगला आहेस आणि तुला किती थँक्स म्हणू ते मला काही कळतच नाही आहे. तुझ्यामुळे माझं केवढं मोठं टेन्शन गेलं, तुझ्यामुळे माझा केवढा भार हलका झाला आहे काय माहिती आहे का तुला. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो अगं असू दे गं अस्मिताई, त्यात काय एवढं, कशाला उगाच तू थँक्स म्हणून फॉर्मॅलिटी करतेस. अस्मिता म्हणते तसं नाही रे, पण खरंच मी इतक्या ठिकाणी काल प्रयत्न केले पण मला कुठेही जॉब मिळत नव्हता. त्याबरोबर मग ती घरी येते आणि सगळ्यांना सांगते की मला जॉब मिळाला आहे. आता घरामध्ये फक्त कल्पना आणि प्रतापच असतात. कल्पना म्हणते की काय जॉब मिळाला आहे म्हणजे अस्मिता तू काय जॉब इंटरव्ह्यूसाठी गेली होतीस का मैत्रिणीकडे जाते असं सांगून. त्यावर ती म्हणते की हो मॉम, नाही म्हणजे काल मी डॉक्टरकडे जाते म्हटलं होतं तेव्हा मी जॉब इंटरव्ह्यूसाठी गेले होते, आज मी इंटरव्ह्यूसाठी गेले नव्हते तर आज मी चैतन्याला भेटायला गेले होते. आणि तुला माहिती आहे का मॉम, चैतन्याने त्यांच्या एका क्लायंटला कॉल केला आणि त्याने सांगितलं त्यांना की मला जॉब करायची इच्छा आहे आणि मला जॉबची गरजही आहे. त्यावेळी त्यांनी मला जॉब द्यायला होकार दिला आहे. त्याबरोबर मग कल्पना आणि प्रतापला हे पटत नाही. प्रताप म्हणतो पण अस्मिता अगं हे सगळं एवढ्या लवकर करण्याची तुला काहीही गरज नव्हती, इतकी घाई कशाला केलीस तू. अगं सध्या गोलू लहान आहे, गोलूला तुझी गरज आहे. मग गोलू थोडा मोठा झाला, एकटा घरामध्ये राहू लागला, रुळायला लागला तो घरात, की मग तुला हवं ते तू करू शकतेस ना. अजून सध्या त्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. झोपेतून जागा जरी झाला ना तो तरी आजूबाजूला त्याला तू हवी असतेस. त्याबरोबर मग आता कल्पनासुद्धा म्हणते की हो बरोबर आहे. त्यावर मग आता लगेचच चैतन्य म्हणतो मला तुम्हा दोघांचंही अगदी पटतं आहे मावशी काका, पण काय आहे ना आता अस्मिताईने सर्व बाजूंनी विचार केला आणि आत्तापर्यंत ती स्वतःच्या पायावरती उभी नव्हती, पण आता जर तिला इच्छा आहे स्वतःच्या पायांवरती उभं राहण्याची तर आपण सगळ्यांनी तिला मागे खेचण्याऐवजी पुढे पुश केलं पाहिजे ना. उलट आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की अस्मिताई यातून कशी सावरेल, कशी बाहेर पडेल, पण उलट स्वतःहून अस्मिताई हिंमत दाखवते, सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. मग आपण तिला
आधार द्यायचं सोडून असं खचवणं, खंगवून टाकणं चुकीचं आहे की नाही. आणि राहिला प्रश्न गोलूचा. तर गोलूची काळजी अस्मिताईला करायची काय गरज आहे? आपण सगळे आहोतच की गोलूसाठी. कल्पना मावशी आहे, सायली वहिनी आहे, पूर्णा आजी आहे, विमलताई आहे. तुम्ही सगळेच गोलूला किती जपता हे अस्मिताई बघतेच आहे. त्यामुळे तिला गोलूची काही काळजी नाहीच आहे. म्हणून जर तिला नोकरी करावीशी वाटते तर तिला करू द्यात ना. आणि बघू आपण, जर गोलू नाहीच राहिलं ताईच्याशिवाय तर मग आपण ताईला सांगू काहीतरी पर्याय. पण सध्या उगाचच्या उगाच तिला अडवणं हे सुद्धा बरोबर नाही आहे की नाही. तिला स्वतःच्या पायांवरती उभं राहण्याची इच्छा आहे तर आपण तिला सपोर्ट करायला हवा. तुम्हाला काय वाटतं? त्याबरोबर मग ते दोघंजणं एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर मग आता चैतन्य म्हणतो, माझी खात्री आहे की तुम्ही दोघं तिला नक्की सपोर्ट कराल, कारण शेवटी ती तुमची मुलगी आहे आणि मला हेही माहिती आहे की तिला तुम्ही समजूनसुद्धा घ्याल. त्याबरोबर प्रताप म्हणतो की नाही, हे सगळं कळतं आहे आम्हाला आणि मान्यही आहे, पण काय आहे नाही का, हे सगळं अस्मिताने आमच्यापासून लपवून केलं हे आम्हाला अजिबात आवडत नाही आहे. हे चुकीचं केलं आहे अस्मिताने. आणि राहिला प्रश्न गोलूचा, तर अर्थात त्याची काळजी तर कल्पना घेईलच, आम्ही सगळे आहोतच. त्याबरोबर मग आता लगेचच चैतन्य म्हणतो, काका ताईने काहीही जाणून बुजून लपवलेलं नाही आहे. अहो, तिने मुद्दामूनच तुम्हाला कोणाला काही सांगितलं नाही, कारण की तिला माहिती होतं तुम्हाला सगळ्यांनाच गोलूची खूप जास्त काळजी वाटेल. तुम्ही गोलूच्या बाबतीत खूप इमोशनल आहात, तुम्ही प्रॅक्टिकली विचार करूच शकणार नाही. म्हणून अस्मिताईने तुम्हाला काही नाही सांगितलं. आणि मला तरी सांगावं, कुठल्या आईला आपल्या बाळाला हे असं एकटं घरी सोडून जायला आवडेल? पण सध्या ही काळाची गरज आहे, परिस्थितीची निवड आहे. आज गोलू लहान आहे, पण उद्या भविष्याचा तर त्याचा विचार करायलाच हवा ना. त्यावर मग लगेचच अस्मिता म्हणते, आज तो शाळेत जात नाही आहे, बाकी काही करत नाही आहे, पण उद्या तो शाळेत जायला लागेल, मोठा होईल, तेव्हा हळूहळू त्याला प्रश्न पडत जातीलच ना, की माझ्यासाठी माझी आई काहीच करत नाही आहे, माझा बाबाही नाही आहे, आई आहे तर काही करत नाही आहे, माझ्यासाठी फक्त सगळं आजोबा आणि मामाच करतात, आई तर काही करतच नाही, आई काही कामही करत नाही. उद्या जर त्याला एखादी गोष्ट हवी असेल तर तो जितक्या निसंकोचपणे मला सांगेल त्या निसंकोचपणे तुम्हाला नाही ना सांगू शकणार. कुठेतरी त्याच्या मनात असा विचार येईलच ना की मामाला कसं बोलू किंवा आजोबांना कसं सांगू. त्यापेक्षा जर मी काम करत असेल तर मी त्याला हवी असलेली गोष्ट पटकन घेऊन देईन की. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणते, अस्मिता हे बघ बाळा, तू चुकीचा विचार करतेस किंवा तू चुकीचं बोलतेस असं माझं म्हणणं अजिबातच नाही आहे. तू जो विचार करतेस ना तो एक आई म्हणून अगदी उत्तम आहे आणि बरोबरही आहे. पण अस्मिता, ह्या सगळ्यामध्ये तू अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतेस, ते म्हणजे गोलूचं बालपण. हे बघ, विचार कर, मी सुद्धा शिकलेली होते, क्वालिफाईड होते, पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा मी नोकरी करणं पसंत करण्याऐवजी तुला सांभाळणं, तुला वेळ देणं प्रेफर केलं. आता तेव्हा मलाही पूर्ण आजी म्हणाल्या होत्या की तू जा ऑफिसला, काळजी करू नकोस, घरात आहोत आम्ही घेऊ तिची काळजी. पण तेव्हा मी काय विचार केला माहिती आहे की जे आई करू शकते ना ते कोणी नाही करू शकत. पण आम्ही तुला अडवणार नाही बाळा, शेवटी निर्णय तुझा आहे, तुला जे हवं ते तू कर. तू काही निर्णय घेतलास तरी आम्ही तुझ्यासोबत असूच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात. आता सायलीच्या मनामध्ये मात्र मधुभाऊ बोलले असते, मला मधुभाऊंनी सांगितलं असतं, पण मधुभाऊंना माझ्या प्रश्नाची उत्तरं देताच आली नाही, मधुभाऊंमध्ये आणि माझ्यामध्ये बोलणं झालं नाही, हे सगळे विचार तिच्या मनात सुरू असतात. त्यामुळे तिला रडायला येत असतं आणि जेवणही जात नसतं. मग कसं बसं ती तिथे खात असते. तर ही गोष्ट प्रतिमा आणि इकडे रविराज काका नोटीस करतात. मग रविराज काका आणि प्रतिमा तिला विचारतात, सायली काय झालं आहे, तुझ्या मनात काही आहे का? सायली म्हणते, नाही काही नाही. त्याबरोबर मग ते तिला पुन्हा विचारतात, काही झालं आहे का सायली? मग सायली म्हणत असते, मधुभाऊंची खूप काळजी वाटते, त्यांची खूप आठवण येते. मधुभाऊ असते ना तर मला कसलीच काळजी वाटली नसती. आज कुसुमताई बोलत होती, मधुभाऊ जर असते तर मला त्यांनी आश्रमात नेलं असतं, आश्रमात नेऊन माझे खूप लाड केले असते वगैरे वगैरे, खूप काही मधुभाऊंनी केलं असतं असं सगळं. आज खरंच मधुभाऊ हवे होते व्यवस्थित माझ्यासाठी. त्याबरोबर मग आता लगेचच कल्पना म्हणते, प्रतिमा म्हणते, सायली अगं मला माहिती आहे तुला मधुभाऊंची खूप जास्त आठवण येते ना, आम्ही तुला इथे माहेरपणाला आणलं आहे
पण त्यापेक्षा जास्त जर तुला मधुभाऊने नेलं असतं तर तुला जास्त छान वाटलं असतं. त्यावर प्रतिमा आत्यांना सायली म्हणते, नाही नाही प्रतिमा आत्या, असं बिलकुलच नाही आहे. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, अगं सायली असं काही नाही, तसंच आहे, मला माहिती आहे. त्यावर रविराज काकासुद्धा म्हणतात, सायली अगं तुला हे सगळं वाटणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. लहानपणापासून त्यांनी तुझं संगोपन केलं, पण आता प्लीज त्या सर्व विचारात हरवून जाऊ नकोस बरं. शांतपणे जेव आणि जाऊन आराम कर. सायली थोडंसं काहीतरी खाते आणि झोपायला जात असतानाच तिला घेरी येते, ती खाली कोसळते. त्याबरोबर रविराज काका डॉक्टरांना वगैरे बोलवतात. मग सायलीचं चेकअप केलं जातं. हिचं BP अचानक कमी झालं आहे असं डॉक्टर सांगतात. हिने कसला तरी स्ट्रेस घेतला आणि असं होता कामा नये हेही सांगतात. मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या आम्ही काळजी घेऊ असं सांगतात. रविराज काका आणि प्रतिमा आत्या डॉक्टर गेल्यावर सायलीला म्हणतात, काय घे सगळं सायली. त्यावर मग सायली म्हणते, काका प्लीज आत्या यांना यातलं काहीही सांगू नका. तुम्हाला तर माहिती आहेच ना हे माझ्या प्रत्येक गोष्टीची केवढी काळजी करतात ते. उगाच परत ते टेन्शनमध्ये येतील किंवा इकडे निघून वगैरे येतील, नाहीतर मलाच घरी चल असं म्हणतील आणि मला काही दिवस इथे राहायचं आहे, त्यामुळे प्लीजच. त्यावर रविराज काका एका अटीवर नाही सांगणार, नेमकं तुझ्याबरोबर काय होतं आहे ते आम्हाला सांग असं म्हणतात. त्याबरोबर सायली म्हणते, ठीक आहे मी सांगते तुम्हाला सगळं रविराज काका. इतक्यात सुमन काकू प्रतिमा आत्याला हाक मारते आणि किचनमध्ये बोलवते. प्रतिमा आत्या, हो मी आले, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आलेच एवढं म्हणून तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग इकडे आता सायली रविराज काकांना सांगत असते की कसे तिला भास होतात आणि कसा तिला त्रास होतो. ती सांगत असते, रविराज काका मला ना सतत तन्वीचे भास होतात. त्यावर रविराज काका म्हणतात, काय तन्वीचे भास, कसं शक्य आहे हे साऊ. त्याबरोबर सायली म्हणते, होतात, मला सारखे तन्वीचे भास होतात काका. अहो त्या दिवशी तर मला पूर्ण आजींनी त्यांचा चष्मा त्या कुठे लपवतात, तन्वी कुठे लपवायची हे सांगितलंही नव्हतं, तरी मी बरोबर तिथेच त्यांचा चष्मा लपवला. पूर्णाजींकडे तन्वी नेहमी त्यांच्या साड्या नेसायला मागायची, मी सुद्धा तशीच त्यांच्याकडे साडी नेसायला मागितली. त्या दिवशी मला प्रतिमा आत्यांनी तन्वीचा शुभम करोतीचा आवाज ऐकवला. तो आवाज ऐकून तो आवाज माझाच आहे असं मला वाटत होतं. रविराज काका मला ना सतत तन्वीचे भास होतात, असं वाटतं की मी तन्वी आहे किंवा माझं तन्वीशी काहीतरी नातं आहे. रविराज काका म्हणतात, जर तसं असेल ना सायली, तर माझ्या इतका आनंदी माणूस या जगात दुसरा कोणी नसेल. तर हे सगळं काही सुमन काकू आणि प्रतिमा आत्या बघत असतात. सुमन काकू म्हणते की खरंच भाऊजी सायलीबरोबर किती प्रेमाने गप्पा मारत बसलेत ना. बाप लेकीच्या गप्पा अगदी जोमात रंगल्यात. सायलीला काही मिनिटांपूर्वी बरं नव्हतं असं कोणी आपल्याला आत्ता येऊन सांगितलं तर आपला विश्वास तरी बसेल का वहिनी. त्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते की अगं जरी हे बोलले असतील की आपण आता तन्वीला शोधणं थांबवायचं, तरीसुद्धा तन्वीबद्दलची यांच्या मनात असलेली ओढ, तन्वीबद्दलची यांच्या मनात असलेली माया ती थोडीच ना एकाएकी संपून जाणार आहे किंवा अशीच थांबणार आहे, ती तर कायम तशीच राहणार आहे ना. सायलीच्या रूपात ते तन्वीचं असणं अनुभवत आहेत, सायलीच्या रूपात ते तन्वीला जगून घेत आहेत. असू देत, जगू देत माझ्या नवऱ्याला त्यांच्या लेकीचं सूर. कितीही नाही म्हणाले तरी शेवटी तन्वी आपल्याजवळ नाही आहे या गोष्टीची खंत कायमच त्यांच्या मनामध्ये राहणार आहे आणि तीच खंत ते सायलीला प्रेम देऊन भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बापाचं प्रेम वाया जाऊ नये म्हणून फक्त ते सायलीवरती करत आहेत आणि हेच मला बघून खूप छान वाटतंय खरंच. आणि सायलीसुद्धा बघ ना किती मनापासून रविराजांजवळ तिचं मन मोकळं करते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो सचिन असतो त्याला आता प्रियाला भेटायला जाण्याची आयडिया साक्षीने दिलेली असते. मग सचिन विचार करतो की मला लवकरात लवकर त्या प्रियाला जाऊन गाठलं पाहिजे, भेटलं पाहिजे, कारण आता ती एकमेव व्यक्ती आहे की जी माझी मदत करू शकेल. मग जर ती माझी मदत करू शकत असेल तर मी तिला भेटायला जायला जास्त वेळ वाया घालवायला नको. मी पटकन जातो तिला भेटायला आणि तिला हे सगळं काही सांगतो. कदाचित खरोखर साक्षी म्हटल्याप्रमाणे ती माझी मदत करेलही. मग आता सचिन हा तुरुंगात आलेला असतो प्रियाला भेटायला. तो तिथे आल्यावर प्रियाकडे बघत असतो. प्रिया म्हणते, अरे वा, तुला कसं कळलं मी तुझी आठवण काढत होते ते, भेटायला आलास मला. त्यावर तो म्हणतो, मी तुझी आठवण काढत होतो ना म्हणून मी तुला भेटायला आलो. त्यावर ती म्हणते, बापरे, तुला माझी आठवण का बरं झाली, काय झालं असं. त्याबरोबर तो म्हणत असतो, मला तुझ्या मदतीची गरज आहे. त्यावरती म्हणते, का. मग आता तो सांगू लागतो की कसं अस्मिताने त्याच्यापासून डिवोर्स घेतला आणि कसे चैतन्याचे आणि अस्मिताचे
लग्नबाह्य संबंध आहेत ते सगळं काही. आता ते विवाहबाह्य संबंध वगैरे काही असू शकत नाही. त्या दोघांची नातात अशी अजिबातच कुठलीही घाण नाही आहे, हे मला माहिती आहे. मी त्यांना जवळून बघितलं आहे. पण तुझ्या डोक्यात घाण आहे असं इकडे ती त्याला सांगते. त्यावर तो म्हणतो, ते काही असलं तरी अस्मिता माझी बायको आहे आणि माझ्या व्यतिरिक्त तिच्यासोबत कोणीतरी परपुरुष आहे हे मी सहन नाही करू शकत. मग अगदीच तो तिचा भाऊ असला तरीसुद्धा मला नाही चालणार आणि म्हणूनच मला बदला घ्यायचा आहे आता या सर्व गोष्टींचा. त्यावरती म्हणते, ठीक आहे, मी करेन तुझी मदत, पण मदत करण्यासाठी मला बाहेर तरी यावं लागेल ना, त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. त्याबरोबर मग लगेचच सचिन म्हणतो, ठीक आहे, तर मग ठरलं. एकमेकाशी सहाय्य करू, सारे करू सुपन्न. काय म्हणतेस? त्याबरोबर मग प्रिया म्हणते, ये होईना बात. एकमेकाशी सहाय्य करू, सारे करू सुपन्न. ठीक आहे, करूया एकमेकाचं सहाय्य. पहिलं तू मला इकडनं बाहेर पडायला मदत कर, त्यानंतर मग पुढे काय करायचं, तुझा बदला कसा घ्यायचा त्यासाठी मी तुला मदत करते. त्यावर सचिन म्हणतो, ठरलं. पुढच्या काही दिवसातच मी तुला इकडनं बाहेर काढेन. त्यानंतर मग त्या सुभेदारांना चांगली अद्दल घडवायची. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायलीला बरं नसतं. त्या दिवसाच्या रात्रीपासूनच अर्जुनला अगदीच म्हणजे सायलीची खूप आठवण येत असते, ओढ वाटत असते. अर्जुन विचार करतो की काय झालं आहे, मला बायकोची एवढी जास्त आठवण काय येते. बायको ठीक तर असेल ना? काय करू, कॉल करू का? नाही, नको, ह्यावेळी फोन करणं रात्रीचं चुकीचंच आहे ना. मे बी ती झोपलीही असेल आता. मग अर्जुन ठरवतो की सकाळी कॉल करतो. अर्जुनला आता रात्रभर काही गाढ झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर असं अर्जुनचं सुरूच असतं. त्यानंतर मग अर्जुनला ह्याने त्या पाऱ्याने झोप लागते. सकाळी जेव्हा उठतो तेव्हा अंथरुणातूनच पहिला सायलीला कॉल करतो. सायलीला तो सांगतो, बायको, रात्री मला तुझी खूप आठवण येत होती, तुझी खूप काळजी वाटत होती. असं वाटत होतं की तू कशी आहेस, कशी नाही. मला तर तिकडे यायचंच होतं. मी म्हटलं नको आता जायला, नाहीतर तू रागवशील. सायली आता विचार करते, काय करू, यांना सांगू का माझी तब्येत बरी नव्हती म्हणून रात्री? नाही, नको. आता जर यांना हे सांगितलं ना, तर मग नेक्स्ट टाईम यांना माझी आठवण जर आली तर हे थेट इकडे निघूनच येते. मग सायली म्हणते, अहो, तुम्हाला ना सवयच झाली आहे उगाचच माझी जास्त काळजी करण्याची. काही झालं नव्हतं मला, मी एकदम ठणठणीत आहे. कुठली मुलगी आईवडिलांच्या घरी आल्यावर त्रासात असेल हो? मी सुद्धा नाही आहे, मी सुद्धा खूप खुश आहे. रविराज काका आणि प्रतिमा आत्या माझी खूप छान काळजी करत आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही जे काही बोललेली असते त्यावर कल्पना विचार करते. खरोखर अस्मिताने एवढ्या लवकर बाहेर जाणं योग्य आहे ना, की गोलूसाठी सध्या तरी तिने घरी थांबायला हवं. आणि चैतन्यसुद्धा अस्मिताची किती सराईतपणे बाजू घेत होता. म्हणजे खरं तर अस्मिताची मी आई आहे हे सर्व जॉबचं वगैरे तिने माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं, मला सांगायला हवं होतं. पण तिने मला न सांगता, यांना न सांगता, अर्जुनला किंवा अश्विनला, त्याहून सगळ्यांहून महत्त्वाचं सायली तर तिची सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती आहे. सायलीलासुद्धा न सांगता चैतन्याला सांगणं प्रेफर केले. खरोखर जे काही सचिन बोलतोय तसं तर काही नसेल ना. तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रताप हा विचार करतो की जाऊ दे, अस्मिताने जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयात तिला सपोर्ट करणं आपलं कामच आहे. आफ्टर ऑल चैतन्य जे काही बोलला ते बरोबर आहेच. ती आपली मुलगी आहे आणि आपल्या मुलीला आपल्याला पाठी खेचायचं नाही तर पुढे पुश करायचं आहे. जर अस्मिता स्वतःहून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तिची साथ द्यायला हवी. त्याबरोबर इकडे मग कल्पना ही ठरवते की आपण सुद्धा अस्मिताला सपोर्ट करायचा. जर इकडे गोलूला घरी ठेवून तिला जावं लागलं तर गोलूला आपण सांभाळायचं. तसंही लहान मुलगा आहे, 2-3 दिवस रडेल, जरा शांत राहील, पण 4-5व्या दिवसापासून मग त्याला सवय होईल माझ्याजवळ राहण्याची. पण अस्मिताला थांबवणं चुकीचं आहे. त्याबरोबर मग प्रताप हा कल्पनाकडे बघतो. कल्पनासुद्धा सेम वेळी प्रतापकडे बघते. दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघतात. प्रताप म्हणतो, कल्पना, माझ्या मनात जे सुरू आहे तेच तुझ्याही मनात सुरू आहे ना? त्यावर मग कल्पना होकारार्थी मान डोलावते. प्रताप म्हणतो, हे बघ, आपण आजपर्यंत अस्मिताला कधीही कुठल्याही कामासाठी गोष्टीसाठी अडवलेलं नाही आहे आणि यापुढे सुद्धा आपण तिला कधीही अडवायचं नाही. आपल्याला एकुलती एक मुलगी आहे ती आणि त्यामुळे आपण तिची काळजी घ्यायची, आपण तिला सपोर्ट करायचा, आपण तिला सांभाळून घ्यायचंच. त्याबरोबर कल्पना म्हणते, हो, मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय. आपण आपल्या अस्मिताला सपोर्ट करायचाच, तिच्या बाजूने आपण उभं राहायचं आणि आपल्या गोलूलाही आपण सांभाळायचं. त्याबरोबर मग प्रताप हा म्हणतो की हो, मग शेवटी गोलू आपला नातू आहे. आणि मग ते गोलूला दोघंही नवरा बायको जवळ घेतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।